हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आणि पॉझिटिव्ह ना? आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. सो वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर मंडळी, आज आपण खूपच वेगळ्या, खूपच महत्त्वाच्या आणि तुमच्या गरजेच्या अशा विषयावरती बोलणार आहोत. ते म्हणजे गोड खाणं बंद केल्यामुळे वजन कमी होतं का? आणि गोड खाण्याची इच्छा झाली तर मग काय खायचं? आणि एका महिन्यामध्येच हे गोड बंद केल्यामुळे आपल्या वजनावरती, आपल्या अनावश्यक चरबीवरती किती परिणाम होणार आहे, या सगळ्याची उत्तरं या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मंडळी, मी स्वतः माझं वजन जेव्हा कमी केलं तेव्हा मी कुठल्याही प्रकारचा डाएट प्लॅन फॉलो केला नव्हता, कुठलाही व्यायाम केला नव्हता, तर काही पथ्य पाळली होती. आणि त्यातलंच महत्त्वाचं पथ्य हे होतं की गोड खाण्यावरती कंट्रोल करणं. आणि त्यामुळे अगदी घर बसल्या मला माझं वजन कमी व्हायला नक्कीच मदत झाली. तर मंडळी, ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे की साखरेची क्रेविंग्स कशी थांबवायची, ते देखील अगदी नैसर्गिकरित्या. तर मंडळी, ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत कुठलाही डाएट प्लॅन शेअर करणार नाहीये, कुठलाही व्यायामाचा व्हिडिओ देणार नाहीये. तर तुम्हाला सांगणार आहे 5 असे नैसर्गिक उपाय की जे फॉलो केल्यामुळे महिन्यामध्ये तुमचं वजन तुम्हाला कमी झाल्यासारखं वाटेल. आणि ते उपाय आहेत गोड खाणं थांबवण्यासाठी, साखरेची क्रेविंग्स थांबवण्यासाठी. तर हे 5 उपाय फक्त फॉलो करून बघा, अवघ्या महिन्याभरामध्येच तुम्हाला तुमचं वजन कमी झालेलं दिसेल. सो तुम्ही जर हे 1 महिन्याचं चॅलेंज ऍक्सेप्ट करणार असाल तर तुम्ही तुमचं वजन आज चेक करा आणि 30 दिवसानंतर चेक करा आणि इकडेच मला कमेंट करून सांगा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक. सो तुम्ही जर हे 1 महिन्याचं 30 दिवसांचं, अवघ्या 30 दिवसांचं चॅलेंज ऍक्सेप्ट करणार असाल तर लगेच कमेंट करा, हो मी रेडी आहे आणि मी हे 30 दिवसांचं चॅलेंज ऍक्सेप्ट करत आहे. तर मंडळी, आपल्यामध्ये कित्येकांना अशी सवय असेल, तुम्ही स्वतः देखील हे ऐकल्यानंतर तुम्हालाच शॉक बसेल की जेवण झालं की काहीतरी गोड खावंसं वाटतं ना, की काय घरामध्ये अवेलेबल आहे ते गोड आपण खात असतो. किंवा कुठून आपण बाहेरून जाऊन आलो, आपल्याला भूक लागलेली नसते, पण काहीतरी बिस्किट असो, चॉकलेट असो, आपण ते तोंडामध्ये टाकतो आणि त्यालाच म्हणतात साखरेची क्रेविंग, शुगर क्रेविंग. आणि यामुळेच आपलं वजन वाढत असतं. साखर खाल्ली, गोड खाल्लं की आपल्याला थोडी ऊर्जा येते, आपल्याला थोडं एनर्जेटिक वाटतं. पण थोड्या वेळानंतर त्याचं प्रमाण जर जास्त असेल, त्या साखरेचं, त्या गोड पदार्थाचं, तर ती आपल्या शरीरामध्ये फॅट्सच्या रूपामध्ये साठत राहते, चरबीच्या रूपामध्ये साठत राहते. आणि ती चरबी अशी असते की ती बर्न होत नाही. आणि तेच कारण असतं आपलं वजन वाढण्याचं, अनावश्यक चरबी शरीरामध्ये साठण्याचं. तसेच मंडळी, अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ह्या ज्या ॲडव्हर्टाईज बघत असतो, हे गोड खाण्याच्या, वेगवेगळ्या ड्रिंक्स असतो त्याचे ॲडव्हर्टाईज बघत असतो, मोठमोठे सेलिब्रिटीज ते ॲडव्हर्टाईज करत असतात. पण खरं तर ते स्वतः देखील हे गोड खात नसतात, हे गोड ज्यूस ते पीत नसतात. कारण त्यांना देखील माहिती असतं की ही शुगर किती डेंजरस आहे. त्यावर मी तुम्हाला एक व्हिडिओ क्लिप देखील दाखवते की हे सेलिब्रिटीज स्वतः देखील गोड खात नाहीत आणि ते त्यांची क्रेविंग देखील, ही शुगर क्रेविंग देखील ते कसे थांबवतात ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मंडळी, त्यामुळेच ते मेंटेन राहत असतात. आणि आपण म्हणत असतो की हे कलाकार इतके बारीक कसे काय आहेत, इतके मेंटेन कसे काय राहतात, कारण त्यांनी त्यांच्या शुगर क्रेविंग त्यांची थांबवलेली असते, ते देखील नॅचरली, आणि गोड खाणं बंद केलेलं असतं. आता बघू आपण ही छोटीशी व्हिडिओ क्लिप की ज्यामुळे तुम्हाला कळेल की खरंच हे लोक अजिबात गोड खात नाहीत. Sugar. शुगर डाला है अच्छा नहीं है नॉट गुड फॉर यू Sugar is the biggest poison in the world. sugar has the same effect as cocaine तर मंडळी, मला कित्येक लोक म्हणत असतात की तुझं वजन कमी झालंय, पण ते मेंटेन कसं राहतं? तर ह्याच 5 गोष्टी मी फॉलो करत असते, त्यामुळे मला माझं वजन कमी व्हायला देखील मदत झाली आणि आहे ते वजन मेंटेन राहायला देखील मदत झाली. तसेच मला कित्येकांच्या कमेंट येत असतात की मॅडम, तुमच्या डाएट प्लॅनमुळे आमचं वजन कमी झाले, पण आता ते स्टक झालंय, ते अजून कमी होतच नाही. तर त्या लोकांनी देखील ही 5 मुद्दे फॉलो करा, हे 5 नियम फॉलो करा की त्यांचं स्टक झालेलं वजन देखील कमी व्हायला त्यांना मदत होणार आहे. तर मंडळी, हे 5 खूपच पॉवरफुल पॉईंट आहेत, एकही पॉईंट यातला मिस करू नका. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि मग अवघ्या 30 दिवसांमध्ये तुमच्यामध्ये झालेला फरक मला नक्की सांगा. चला तर मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचे आपले 5 नैसर्गिक उपाय जे वजन आपलं झपाट्याने कमी करायला आपल्याला मदत करणार आहेत. सो सगळ्यात पहिला नैसर्गिक उपाय
ते म्हणजे जेवणामध्ये पुरेसं फायबर आणि प्रोटीन घ्या. तुमच्या जेवणामध्ये जेव्हा फायबर आणि प्रोटीन असतं त्यामुळेच तुम्हाला सारखी गोड खाण्याची इच्छा होत नाही. सो आपल्या आहारामध्ये त्याचा समावेश असणं हे खूप गरजेचं असतं. तसेच त्यामुळे आपली चरबी वाढत नाही, आपले फॅट्स वाढत नाही आणि त्यामुळेच आपलं वजन देखील वाढत नाही. सो तुम्ही अंडी, दही किंवा दूध, भाज्या, डाळी, मूग डाळ, हरभरा या सगळ्याचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा आणि मग बघा जी काही गोड खाण्याची साखरेची क्रेविंग्ज होते ती कमी होते. आपल्या शरीरातली जी साखर असते ती देखील संतुलित राहायला यामुळे मदत होत असते. सो जेवणामध्ये तुम्ही प्रोटीन योग्य प्रमाणामध्ये आणि फायबर पण योग्य प्रमाणामध्ये घेतले आहे की नाही हे देखील चेक करा. आपला दुसरा इम्पॉर्टंट पॉइंट ते म्हणजे आपल्या आहारात दिवसभरामध्ये पाण्याचे सेवन वाढवा. दिवसभरातून 8 ते 10 ग्लास पाणी पिणं देखील तितकंच गरजेचं आहे. कित्येकदा गोंधळ उडतो की आपल्याला भूक लागली की आपल्याला तहान लागली, तर बऱ्याचदा ती तहान असते. त्यामुळे भरपूर पाणी प्या. दिवसाची सुरुवात ही देखील तुम्ही कोमट पाण्याने करा, लिंबू पाण्याने करा आणि झोपायच्या अर्धा ते पाऊण तास आधी देखील मोठा ग्लास भरून तुम्ही पाणी प्या, कोमट पाणी प्या. त्यामुळे तुमचे फॅट्स बर्न होणार आहेत. गोड खाण्याची जी क्रेविंग असते ती देखील बंद पडणार आहे. सो दिवसभरातून मी तर म्हणते अक्षरशः बाटल्या भरून ठेवा आणि 2.5 ते 3 लिटर पाणी प्या. 8 ते 10 ग्लास पाणी पिणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळेच तुमचं वजन कमी होतं, तुमच्या शरीरातलं सगळं टॉक्सिन्स बाहेर जायला देखील मदत होत असते. सो 3 मुख्य वेळा असतात त्यावरच जेवा आणि या मधल्या वेळेमध्ये भरपूर पाणी प्या. यामुळेच तुमचं वजन झपाट्याने कमी व्हायला तुम्हाला मदत होणार. पुढचा महत्वाचा पॉईंट, आता सगळे विचारतील की मग गोड खाण्याची इच्छा झाली तर आम्ही काय खाऊ? तर फळांचा पर्याय निवडा. ह्याच्यामध्ये भरभरून असे विटॅमिन्स आणि फायबर असतात. नैसर्गिक साखर असते की ज्यामुळे तुम्हाला वेगळी साखर खाण्याची गरज नाहीये, गोड मिठाया खाण्याची गरज नाहीये. तर नॅचरल आपली जे नैसर्गिक फळं आहेत ते खा. त्यामधून तुम्हाला जी साखर मिळेल त्यामुळे काय तुमचं वजन वाढणार नाहीये. तर ही फळं तितकीच इम्पॉर्टंट असतात आपल्या शरीरासाठी. तसेच मग काही लोक म्हणतात की आम्ही विकतचा फ्रूट ज्यूस घेऊ का? तर अजिबात नाही. त्याच्यामध्ये त्या विकतच्या फ्रूट ज्यूस मध्ये देखील साखर टाकलेली असते. सो विकतचं काहीही घेऊ नका, फ्रूट ज्यूस घेऊ नका. नॅचरल फळं आणा, हवं तर घरामध्ये ज्यूस करा, फळं नुसती खा. त्यामुळेच तुमची गोड खाण्याची क्रेविंग कमी होणार आहे. जेव्हा जेव्हा वाटेल काहीतरी गोड खावं तेव्हा आपलं एक फळ खा आणि मग बघा काहीही बिस्किटं आणि मिठाया किंवा चॉकलेट खावेसे तुम्हाला वाटणार नाही. आता बघू आपला चौथा महत्वाचा मुद्दा की पुरेशी झोप घ्या, ताण कमी घ्या, स्ट्रेस कमी घ्या. कित्येकदा काय होतं, आपण खूप स्ट्रेस घेतो, आपल्याला खूप टेन्शन होतं आणि त्यामुळे आपल्याला गोड खाण्याची इच्छा होत असते. आणि जेव्हा तुम्ही ताण घेता, स्ट्रेस घेता, त्याचाच परिणाम हा वजन वाढीवरती होत असतो. कारण आपले हार्मोन्स हे असंतुलित होत असतात, इम्बॅलन्स होत असतात आणि आपल्या शरीरातला कार्टिसोल नावाचा हार्मोन हा वाढत असतो आणि त्याचाच थेट परिणाम होत असतो आपली चरबी वाढण्यावरती आणि आपलं वजन वाढण्यावरती. सो पुरेशी झोप घ्या. 7 ते 8 तासाची झोप ही शरीराला खूप गरजेची असते. ताण कसलाच घेऊ नका, मेडिटेशन करा. टेन्शन हे प्रत्येकालाच असतं पण ते व्यवस्थित तुम्ही मॅनेज देखील केलं पाहिजे. आणि जर वजन कमी करायचं ना तर एवढं आपण नक्कीच करू शकतो. सो स्ट्रेस कमी घेतल्यामुळे तुमची गोड खाण्याची इच्छा देखील कमी होईल. सो 7 ते 8 तासाची झोप घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे. तर मंडळी, तुम्ही कितीही चांगला डाएट केला, कितीही चांगला आहार घेतला, पण जर तुम्ही झोप व्यवस्थित घेतली नाही तर तुमचं वजन हे लवकर कमी होणार नाहीये. जर तुम्ही कितीही चांगला डाएट करताय पण तुम्ही टेन्शन घेताय, स्ट्रेस घेताय, तर त्यामुळे देखील वजन हे कमी व्हायला मदत होत नाही. तर वजन कमी करायचे तर झोप देखील तितकीच महत्वाची आहे, ताण कमी घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे. आणि आपला 5वा शेवटचा मुद्दा ते म्हणजे दालचिनीचा चहा. इतका इफेक्टिव्ह आहे दालचिनीचा चहा. तुम्ही दालचिनी घ्यायची, पाण्यामध्ये उकळायची आणि ते पाणी गार झाल्यावर गाळून तुम्ही प्यायचं. यामुळे तुमच्या शरीरातली साखर संतुलित राहायला मदत होत असते. तसेच सारखी जी क्रेविंग होत असते ती देखील होत नाही. त्यामुळे हर्बल टी घ्या, ग्रीन टी घ्या, कोंबट लिंबू पाणी घ्या, तुळशीचे काढे घ्या. या सगळ्यांमुळे आपली जी क्रेविंग होते ना ती होत नाही. तसेच काही काहींना चहा आणि कॉफीची सवय असते तर साखर अजिबात घेऊ नका. ब्लॅक टी घ्या, ब्लॅक कॉफी घ्या. तसेच सकाळी उठल्यावरती कोणत्या डिटॉक्स ड्रिंक घ्यायच्या यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.
तर मंडळी, ही साखरेची क्रेविंग्स थांबवणं अवघड नाहीये. तर हे नैसर्गिक 5 उपाय तुम्ही करून बघा. यामुळे तुमची क्रेविंग्स तर थांबेलच, पण तुमचं वजन देखील कमी व्हायला, झपाट्याने कमी व्हायला तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे. तर मंडळी, तुम्ही जर हे 5 नैसर्गिक उपाय करणार असाल आणि हे 30 दिवसांचं चॅलेंज ऍक्सेप्ट करणार असाल तर लगेच कमेंट करा, हो मी रेडी आहे आणि मी हे 1 महिन्याचं चॅलेंज ऍक्सेप्ट करत आहे. आणि मग बघा, तुमचं वजन कमी होण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. तर मंडळी, यासोबतच तुम्हाला पूर्ण दिवसाचा डाएट प्लॅन हवा असेल तर त्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. म्हणजे दिवसभर अगदी घरातला आहार घेऊनच तुम्हाला तुमचं वजन लवकर कमी व्हायला नक्कीच मदत होईल. तर मंडळी, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच तुमचे फ्रेंड्स असो, फॅमिली मेंबर असो की ज्यांचं वजन कमी होत नाहीये, त्यांना देखील खूप गोड खायची इच्छा होते, त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे त्यांना देखील अगदी घर बसल्या त्यांचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल. आणि मंडळी, सगळ्यात आधी तुम्ही जसे आहात ना तसे स्वतःवर प्रेम करा. जसे आहात आणि स्वतःला सांगा, पॉझिटिव्ह सांगा की हो, मी माझं वजन कमी करू शकतो. आणि आपण जेव्हा स्वतःवर विश्वास ठेवतो, स्वतःवर प्रेम करतो, तेव्हाच हे जग आपल्यावर विश्वास ठेवतं आणि आपल्यावर प्रेम करतं. आणि मंडळी, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. खाली एक बेल आयकॉन आहे, त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील. चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. बाय बाय.